लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहत असतो की आता जीवा खरे इथे झोपलेला असतो आणि तो इथे म्हणत असतो, काही गोय ना ह्या पलीकडे चकाचक बाईमध्ये. मला वाटलं आज माझी कुशी मागेल, मात्र तिने काय मागितलं, उशी आणि चादर मागितली. आता असं म्हणत असताना त्याच्या डोक्यात विचार येतो की मी आता जाऊ का, त्या सोप्यावर कशा झोपल्या असतील हे पाहून येऊ का. आता तितक्यातच खरं महागनं एक हात आलेला असतो त्याच्या पाठीवर ठेवलेला. तेव्हा म्हणतो, आलीस ना तू आता, आता कशाला आलीस तू. आता तो हात हळूहळू खरं तर मानेवर आणि डोक्यावर फिरवू लागला असतो. तेव्हा लगेच आता इथे जीवा म्हणत असतो की अगं चकाचक बाई काय करतेस, आता कशाला माझ्या डोक्यावरून हात फिरवतेस, मगाशी तर म्हटलीस की डोकं आहे यापासून सुरुवात होते, मग आता याची काय गरज आहे, आणि तुला बुद्धी तरी कशी सुचली इथे येऊन मला हात लावणे. आता बोलणार आहेस का, हे हाताचेच वारे मी समजून घ्यायचे आहे तुझे. आता खरं तर तो हात आणखी मानेवर त्याच्यावर फिरत असतो. तेव्हा इथे जीवा म्हणतो, अगं काय चाललंय चकाचक बाई, असं काय करत आहेस, तुला राहवत नाही का, सांग बरं मला. हे जर तुझे बोटं जर आता थांबले नाही ना तर मी ऑन होईन बघ. आता असं म्हटल्याबरोबर खरं पार्थ मागणं म्हणत असतो की हो की मग ऑन. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की ही ज्या चकाचक बाईचा आवाज बसल्यापासून ना ह्या आवाजाचा खूप गोंधळ होतो, असं म्हणून खरं मागं वळून पाहतो तर तो म्हणजे इथे असतो. आता इथे जीवाने पार्थला पाहितल्याबरोबर, दादा तू इथे कस काय. तेव्हा लगेच मुद्दामच आता इथे पार्थ म्हणत असतो, चकाचक बाई, असं म्हटल्याबरोबर खरं पार्थ इथे लाईट ऑन करतो, जीवा त्याच्या मागे धावलेला असतो. का दादा माझी मस्करी करत होतास, असं म्हणून खरं माझी मजा घेत होतास तू, असं म्हटल्याबरोबर खरं पार्थ इथे भयान हसत असतो. त्याला हसू खरं इथे कंट्रोलच होत नसतं. तो म्हणत असतो, मजा मी घेत होता की तू घेत होता, आणखी 2 मिनिटं जर मी बोट फिरवले असते ना तू मला मिठी मारली असतीस, तशी तर तू मागणं मला मिठी मारलीच आहेस. आता जीवा लगेच म्हणतो, ए चल दादा काही पण बोलू नकोस, एवढा पण वेडा नाही बघ मी. तेव्हा इथे पार्थ लगेच इथे पार्थ म्हणत असतो, बघितलं तुझं वेडं पण सर्व काही बघितलं नाही, खरं तर मी अनुभवलं आहे, माझ्या बोटाने तू ऑन होतोस, तुला नंदिनीची काय गरज रे, असं इथे खरं जीवाची पार्थ ते खेचतच असतो. आता इथे पार्थ सगळं हसत बोलत असतो. त्यामुळे इथे जीवा म्हणतो, एवढं हसण्याची खरं तर तुला गरजच नाही, तुझ्या ह्या बोटाला मी चांगलंच ओळखतो आणि नंदिनीचे ते नाजूक बोटं, त्यामुळे मला त्यातला फरक नक्कीच कळेल की. आता इथे पार्थ म्हणतो, अजिबात नाही, तुला काहीही कळत नाही आणि कळलं तर वळत नाही, म्हणूनच तुला हवं तेव्हा हवं ते मिळत नाही, चिंगम कुठला, असं इथे पार्थ खरं जीवाला म्हणत असतो. तो आता इथे आज असं देखील म्हणतो की चिंगमच आहेस तू, कारण चिंगमसारखा तू ताणतोस, गेले 21 दिवस लवगुरू म्हणून फिरत होतास, पण आता प्रेमाचा बेसिक अर्थ देखील तू विसरला आहेस. प्रेम हे जिंकण्यात नसतं, प्रेम हे हरण्यात असं इथे पार्थ म्हटल्याबरोबर खरं त्याचा मोबाईल इथे वाजलेला असतो. तेव्हा इथे लगेच पार्थ म्हणतो, 12 वाजलेत बघ, मला काव्याने व्हॅलेंटाईन डे विश केला असेल आणि मी देखील त्यांना रिप्लाय करतो. तेव्हा इथे जीवा म्हणतो, घरातली घरात कसले रे मॅसेज करताय. तेव्हा मात्र इथे पार्थ म्हणतो, रोमॅन्ससाठी. आता जीवा लगेच इथे म्हणतो, रोमॅन्स करायचा आहे ना तर तुझ्या खोलीत जाऊन कर तिकडे, आणि काय बोटाची करामत दाखवायची ना ते तिथं दाखव. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो बोटाची करामत दाखवली असती ना रे, पण माझ्या बायकोपाशी ती तुझी बायको येऊन झोपली आहे ना. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्या आणि नंदिनी. आता काव्या नंदिनीला विचारत असते, काय मग कसं वाटतंय. काव्या आणि पार्थच्या रूममध्ये आता नंदिनी ते म्हणते, खरं सांगू का तुला, खरं तर मला तुमच्या अशा स्पेसमध्ये यायला खरंच अजिबात आवडलेलं नाही, पण 1 मिनिट तू अशी का झोपली आहेस. तेव्हा इथे काव्या म्हणते, कारण मी आणि पार्थ असेच झोपतो समांतर रेषासारखं. आज त्या रेषा मिळणार होत्या एकमेकांना, म्हणजे मी आज अशी सरळ झोपणार होते, कारण आमच्यामधलं सर्व काही मिटलं आहे. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते की काय ग काव्या, तू तुमच्या सर्व काही सुरळीत झालं असताना देखील तुम्ही दोघांनी मला इथे आतमध्ये येऊन बसवलेलं आहे, मला हे अजिबात आवडलेलं नाही. तेव्हा इथे काव्या म्हणते, आणि तू बाहेर झोपलेलं खरं तर आम्हाला पटलं नसतं. आता इथे नंदिनी म्हणते, प्रत्येक गोष्टीचं तुझ्याकडं उत्तर आहेच ना ग. आता लगेच काव्या म्हणते, बहीण कुणाची आहे मग. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, खरं तर माझ्या आयुष्यात ना असे निवडून नमुने आणून ठेवले आहेत देवाने, आणि एक सांगते बघ तुला काव्या, आजच्याच दिवस तुमच्या ह्या स्पेसमध्ये मी राहणार आहे, असंही उद्या व्हॅलेंटाईन डे आहे, असं म्हटल्याबरोबर काव्या मुद्दाम चिडवण्यासाठी तिच्याकडे पाहत असते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, असं काय पाहत आहेस तू, मी तुमच्यासाठी म्हणत होते, माझा तर त्या दिवसाशी त्या गोष्टीशी खरं तर काहीच संबंध नाही. तेव्हा इथे काव्या म्हणते, हो का, संबंध नाही, सगळं कळतंय वळतंय, लक्षात पण आहे सगळं काही, व्हॅलेंटाईन डे आहे म्हणे उद्या, काय आहे हॅशटॅग जीवा नंदिनीचा व्हॅलेंटाईन डे प्लॅन. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, कशाचं काय प्लॅन ग, मला उद्या खरं तर आनंद निवासमध्ये भरपूर कामं आहेत. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, काव्या इथे म्हणत झाले का सेंडा लावून, काय ग ताई तू,
गप बस, अजिबात काही बोलू नकोस. उद्याचा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून सेलिब्रेट करतो. उद्याचा दिवस खरं तर कामाचा नाही, प्रेमाचा आहे ग नंदिनी ताई, असं इथे खरं काव्या नंदिनीला सांगत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे पार जीवाला म्हणत असतो, हा फक्त प्रेमाचा दिवस नाही, हा व्यक्त करण्याचा दिवस आहे, असं इथे म्हणून खरं पार जीवासमोर बसलेला असतो. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की हो का, थँक्यू सो मच. मी आत्ताच 8 वर्षाचा झालोय, मुंजालाच बसणार आहे आता मी, असं इथे जीवा मुद्दामच म्हणत असतो. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, टकला सेंडी असणारा चांगलं नाही दिसणार, काही पण काय बोलतोस रे जीवा, मी तुला समजावण्याचा प्रयत्न करतोय आणि तू परत तिथेच तुझी गाडी आडतीये. असं काय करतो रे जीवा तू, तुझे ते 21 दिवसाचे ब्लॉग पाहितले होते मी, खरं सांगू का तुला, ते बघून मलाच खरं तर तुझा हेवा वाटायचा. त्यात तुझे ते फॅन काय कमेंट करायचे ना भारी भारी, नंदिनी ये हॅशटॅग जीवा नंदिनी, सॉलिड ट्रेंड होता बघतो. तू आणि तुझे ते प्रेमाचे फंडे खरंच कमाल होते. मला आई असं देखील म्हणाली की रँडमली लोक खरं बुके घरी पाठवायचे आणि पत्र देखील लिहायचे आणि त्यात लिहायचे की नंदिनी जीवाकडे परत जा, आणि आता त्या परत आल्या तर तू त्यांना परत हाकलून लावतो शित, ह्याला काय अर्थ आहे, असं इथे पार जीवाला म्हणत असतो. तेव्हा जीवा इथे इमोशनल झालेला असतो. तो इथे म्हणत असतो की एखाद्याच्या वाटेवर डोळे लावून बसलं ना, खरं ते डोळे देखील एक दिवस थकून मग ती वाट खरं तर धुरकट होऊन जाते आणि मग आपल्या माणसाने परत यावं ही अपेक्षा देखील आपण सोडून, माझंही अगदी तसंच झालंय, असं इथे जीवा म्हणत असतो. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की अरे खरंच नंदिनी परत वापस आल्यात, तू 21 दिवस एफर्ट दाखवलेस, प्रयत्न केलेस, पण मात्र त्यांनी गेले 6 महिने तुझ्यासाठी एफर्ट्स घेतले आहेत आणि तू गेले काही दिवस त्यांच्यासाठी करत आहेस आणि त्यासाठी त्यांनी थोडा वेळ घेतला असेल तर काय हरकत आहे. जाऊ दे, तुला काय सांगतो हे मी तर आता तुझ्या अकाउंटवरनं तुला ब्लॉक करतो आणि तिथं लिहितो की आता नंदिनी तू परत येऊच नको, हॅशटॅग याला तुमची किंमत कळूच द्या, असं इथे पार्थ खरं तर रागातच जीवा म्हणतो, अरे येड्या एवढा मोठा खरं तर हॅशटॅगच नसतं. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, माझं मी बघून घेईल ते, मी आता ब्लॉग बनवेल आणि तुला टॅग देखील करेल. जेव्हा इथे म्हणत असतो, कसं मला टॅग करणार सांग बरं तू, मी तर ते अकाउंट कधीच बंद केलं आहे. तेव्हा इथे पार्थ मुद्दामच म्हणतो, बंद केलंय का डिलीट केलंस तू नेमकं. तेव्हा इथे जेव्हा म्हणतो पर्सनली अजिबात जायचं नाही. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, तू देखील पर्सनली अजिबात घेऊ नको, अरे जाऊ दे रे, माझ्या मैत्रिणीला माफ करून टाक. तेव्हा इथे जीवा म्हणतो, तुझी मैत्रीण, हां अरे मी लग्नानंतर तसं वागलो म्हणून तुझी मैत्रीण झाली, ती त्याआधी माझी ती बायको आणि त्यानंतर तुझी मैत्रीण झाली. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, कळतंय ना तुला तेवढं. तेव्हा इथे लगेच जीवा म्हणतो, हा कळतंय ना, जा तू जाऊन झोप तसंच, असं म्हणून खरं तर आता इथे उडी मारूनच झोपलेला असतो आणि ती रजई तो ओढत असतो. तेव्हा इथे जीवा म्हणतो, त्याला हात लावायचा आहे, तसाच राहू दे, त्याला अजिबात हात लावू नको. तेव्हा इथे पार्थ मुद्दाम म्हणतो, रोलवर पण जीव जडलाय वाटतं तुझा. आता इथे जीवा रागातच म्हणतो, जाऊन झोप ना तो, तुला काय करायचंय. आता इकडे दुसऱ्या नंदिनी म्हणत असते, जाऊ दे बरं, हा विषयच नको, मी झोपणार आहे, मला झोप आली. तेव्हा इथे काव्य म्हणते, अजिबात विषय बदलू नकोस ताई तू, खरं तर जाऊ देच, कारण की तुला तर मला वाटतंय ना जीवाबद्दल काहीच वाटत नाही, असं म्हणून खरं आता इथे काव्याने मोबाईल ऑन केलेला असतो तिची रेकॉर्डिंग करण्यासाठी. आता इथे नंदिनी म्हणते, तुला वाटतंय ना मला जीवाबद्दल काहीच वाटत नाही. तेव्हा काव्य म्हणते, हो मला वाटतंय तसंच. अगं का म्हणतेस अगं, खरं सांगू का तुला, ज्या दिवशीपासून जीवा रिक्षा घेऊन आपल्या घरून गेले ना त्यापासून माझा जीव तुटतोय. आणि त्या दिवशी मी खरं तर हँगओव्हरमध्येच उठले होते आणि बाबा आणि जीवाने मला रिॲक्ट व्हायला वेळच दिला नाही. आणि पण सांग ना तुला, गुड्डूनी मला सांगितल्यावर सगळं काही माहीत झाल्यावर मी आले नाही. इथे बाबांचं ते पेनड्राईव्ह होतं का, ते फक्त निमित्त होतं ग, हे माझ्याशी बोलत नाहीत बघ बरं, मला हाताला धरून बाहेर काढायला निघाले होते. मी इथून जाणारच नाही, मी अजिबात इथून जाणार नाही, त्यांच्या डोक्यावर बसून इथंच आयुष्यभर राहणार आहे, असे इथे नंदिनी म्हणत असताना हे सर्व काही इथे काव्याने रेकॉर्ड केलेलं. काव्यामध्ये क्या बात हे ताई, हे जर तू जीवा पुढे बोललीस ना, जीवा तुला असं हातावर उचलून घेईन बघ. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, तू कडेवर घेतलेला रुसवा तर आधी खाली उतरू दे. अगं कुठून मला त्या दिवशी ठसका लागला आणि त्या गुड्डूची दारू मी पिले, अगं तिथूनच तर सगळं बिघडलं ना गं, असं म्हणून खरं आता इथे नंदिनीला ठसका लागलेला असतो. त्यामुळे इथे पाणी बघते ती, पण पाणी इथे नसतं. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, पाणी पण ठेवू नाही का गं तू इथं. तेव्हा काव्या म्हणते, मी आणू का, आणते मी, थांब. तेव्हा नंदिनी म्हणते, राहू दे, जाऊ दे, मीच जाऊन आणते, असं म्हणून आता नंदिनी इथे पाणी आणायला गेलेली असते. आता नंदिनी खरं रूमच्या बाहेर गेलेली असते. तेव्हा इथे काव्या स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, नंदिनी ताई मला चॅलेंज करतीस का तू, शब्बास हा काव्या, काय व्हिडिओ बनवलास तू, ही स्वतःशीच ते. आता ही पट्टराणी त्यांच्या शिंगेश्वर महाराजांना हा व्हिडिओ पाठवेल.
मग शिंगेश्वर महाराज त्या राजाला तो व्हिडिओ पाठवतील. मग ते राजा आणि वजीर दोघेही एकत्र येतील. मग ह्या देशमुखांच्या राज्यात खरं तर सगळीकडे प्रेमाचा वर्षाव होईल. क्या बात हे न काव्या, असं ती स्वतःलाच म्हणत असते. शाब्बास काव्या शाब्बास, असं स्वतःची बोलल्यानंतर म्हणते की काय टाइमपास करतेस, परदेशींना व्हिडिओ पाठवते असं म्हणून खरं तिने आता इथे पार्थला व्हिडिओ पाठवलेला असतो. पण इकडे दुसऱ्या बाजूला त्यांचे शिंगेश्वर महाराज खरं तर घोरत असतात. आता इकडे ह्याच्या घोरण्याच्या आवाजाने खरं इथे जीवाला झोप काय लागत नसती. तो म्हणत असतो की खरं तर याच्या घोरण्याचा आवाज जीसीपीच्या आवाजापेक्षा मोठा आहे. काय करू आता, मला झोपच लागत नाही. याच्या आवाजापेक्षा तर खरं तर नंदिनीची कुरकुर बरी मला, असं म्हणतच खरं तो आता इथे उठून बसलेला असतो. त्याला काही इथे झोप लागत नसती. आता तो खरं तर पाणी प्यायचं असतं त्याला, त्यामुळे तो ग्लास बघतो तर ग्लासमध्ये देखील पाणी नसतं. ते म्हणतो आता पाणी देखील इथं नाही, आता करायचं तरी काय. इथे जर नंदिनी असती तर मला म्हटली असती की तुम्ही राहू द्या, मी पाणी जाऊन आणते. आणि परत स्वतःच्याच मनाशी म्हणतो मी का तिची बाजू घेत आहे, मी का तिचं कौतुक करत आहे, काय चाललंय जीवा तुझं. मी अजिबात तिची बाजू घेणार नाही आणि तिचं कौतुक देखील करणार नाही. उठ जीवा आणि पाणी आणायला जा, असं स्वतःच्या मनाशी बोलून खरं आता इथे जीवा खरं पाणी आणायला चाललेला असतो. आता इकडे पारचं घोरणं तर सुरूच असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं नंदिनी देखील किचनमध्ये आलेली असते. आता इकडे जीवा देखील खरं किचनमध्ये पाणी भरण्यासाठी आलेला असतो. आता इथे खरं नंदिनी जगाने बॉटल भरत असते, तेव्हा इथे जीवा देखील इथे आलेला असतो मागणंच. आता दोघंही एकमेकाकडे पाहतात पण मात्र इग्नोर करत असतात. तेव्हा जीवा इथे मनातच म्हणतो की मी पाणी प्यायला आलो असतानाच ही तरी कस काय आली असेल, असा विचार त्याला इथे मनात येतो. तेव्हा नंदिनी देखील विचार करते की आता काय यांना आणि मला एकाच वेळी तहान लागते काय, आता असं त्यांच्या दोघांच्या मनात इथे विचार सुरू असतात. तेव्हा इथे जीवा खरं फ्रीजकडे जात असतो. तेव्हा नंदिनी म्हणते फ्रीजमध्ये पाणी नाहीये. तेव्हा इथे जीवा खरं समोर येतो, तिच्या शेजारी उभा राहतो. तेव्हा नंदिनी इथे त्याला ते स्वतः बॉटल देत असते. आता जीवा खरं बॉटलला हात पुढे करणारच असतो. तेव्हा सर्व काही गोष्टी त्याला इथे आठवत असतात. धनंजय काय म्हटले होते की तू मुद्दाम सर्व काही केलं आहेस कारण की तू जिंकावं म्हणून माझ्या मुलीला दारू पाजली आहेस. या सर्व काही गोष्टी खरं तर इथे जीवाला आठवत असतात. त्यामुळे खरं त्यांनी मागे हात घेतलेला असतो, बॉटल अजिबात हातात घेत नाही आणि ते जग खरं डायरेक्टच तोंडाला लावून ते पाणी पित असतो. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते काय हो काय करताय असं तुम्ही. तेव्हा मात्र जीवा एकही शब्द खरं नंदिनीचा इथे ऐकत नाही आणि तिथून तो खरं तर निघून गेलेला असतो. त्याच्या मागेच आता इथे खरं नंदिनी येत असते. आता नंदिनी खरं तर एक पाऊल पुढे जात असते. ती आता इथे छान असं गाणं मोबाईलमध्ये लावते, कारे दुरावा कारे आबोला. हे गाणं ऐकल्याबरोबर खरं जीवा इथे थांबलेला. आता नंदिनी त्याच्याकडे जाते आणि त्याचा हात धरते. तेव्हा इकडे जीवा तिच्याकडे वळून पाहतो. आता वळून पाहितल्याबरोबर खरं नंदिनी इथे सॉरी म्हणत असते, कानाला हात लावून आता सॉरी म्हणत असते. तेव्हा इथे जीवा खरं तर तिच्या हाताला हात लावतच असतो. तितक्यातच परत माघार घेतो आणि परत त्याच्या रूमकडे जात असतो. तेव्हा मात्र कानाला हात लावूनच खरं सॉरी म्हणतच आता इथे नंदिनी त्याच्या मागे जात असते. आता खरं नंदिनीला मागं पाहून खरं इथे जीवा थांबलेला असतो. आता थांबल्याबरोबर तिचा हात खाली घेतो आणि मानेनेच इशारा करून म्हणतो असतो की सॉरी म्हणू नको. आता तो परत खरं वळून त्याच्या रूमकडे जात असतो. तेव्हा मात्र इथे नंदिनीची जी ओढणी असते ती त्याच्या घड्याईला लागलेली असते. आता तो इथे काढणारच असतो. तेव्हा इथे नंदिनी मानेनेच इशारा करते की काढू नका आणि स्वतः खरं ती ओढणी त्याच्या हाताला पॅक अशी गुंडाळून घेते. आता गुंडाळून घेते आणि त्याला घट्ट अशी इथे मिठी मारत असते. आता इथे खरं तर जीवावर देखील तिला आता घट्ट मिठी मारणारच असतो. तितक्यात आता इथे नंदिनीचा फोन वाजतो. फोन वाजल्याबरोबर आता परत नंदिनी बाजूला जाते आणि जीवा देखील ती ओढणी असते ती पडदेशीन बाहेर बाजूला काढतो आणि मानेनेच नाही म्हणून इशारा करून तिथून निघून जातो. आता नंदिनी इथं खरं वाईट वाटलेलं असतं, तिला राग देखील इथं आलेला असतं. ती देखील रागाच्या भरात तिथून निघून गेलेली असते. आता यांचा दुरावा कधी मिटतो हे पाहण्यासारखंच आहे. मात्र इकडे दुसऱ्या बाजूला रम्याचं वेगळंच काहीतरी सुरू असतं. रम्या इकडे कागदाचा गुलाब बनवून त्याला खरं तर आधी व्हाईट कलर दिलेला असतो आणि त्यावरती रेड कलर देत असते. तितक्यातच इथे वसू येते. वसू म्हणत असते काय कागदाचा गुलाब किती छान दिसतोय ना, पण मला हे कळत नाही की तू हा कागदाचा गुलाब का बनवत आहेस. अगं आज व्हॅलेंटाईन डे आहे, प्रेमाचा दिवस आहे. अगं मार्केटमध्ये ढीगभर तुला गुलाब मिळाले असते. हे ऐकल्यावर रम्या म्हणत असते की पण दिवस संपताच ते सुकून देखील जाईल, पण हे माझं कागदी गुलाब आहे का, ते कधीच सुकणार नाही, हा माझ्या प्रेमासारखा टिकून राहील. तेव्हा इथे वसू म्हणत असते हा बाई ठीक आहे, कागदी तर कागदी, पण हा गुलाब तू आता पार्थला देणार आहेस. तेव्हा इथे रम्या म्हणते पार्थला,
पण नाही ना गं, तो आता माझ्याकडनं हा गुलाब घेणारच नाही. आता वसू म्हणते, केव्हा घेईल मग? तेव्हा इथे रम्या म्हणते, तेव्हाच घेईल जेव्हा, असं म्हणता क्षणी खरं तर तिच्या हातातून हा कलर इथे सांडलेला असतो. आता खरं तर कलर सांडल्यावर खरं रम्याचा इथे हावभावच बदललेला असतो. ती कलर खरं अक्षरशः हातावर घेते आणि ती असं त्याला पाहत असते, बघत असते. तेव्हा इथे वसू फार घाबरलेली असते. वसू म्हणते, असं काय करतेस रम्या, मी आशाला आत्ता बोलवते आणि ती साफ करेल. तेव्हा इथे रम्याने मात्र वसूला थांबवलेलं असतं आणि ती म्हणत असते की अगं आई, मला आजकाल या रंगाचं खूप आकर्षण वाटायला लागले आहे. हाताला लागलं ना, तो रंग आहे का रक्त आहे हे कळतच नाही. खरं तर रम्या वेड्यासारखंच बोलत असते. तेव्हा इथे वसू हे सर्व काही रम्याचं बघून ती घाबरलेली असते. अगं रम्या, तू काय करत आहेस, असं तुला काय झालं आहे, असं म्हटल्याबरोबर खरं इथे रम्या म्हणत असते, कुठे काय, काहीच नाही, तू काय म्हणत होतीस मला की माझ्याकडनं पार्थ कधी गुलाब घेईन? तेव्हा वसू म्हणते, हो सांग की मला. तेव्हा इथे रम्या म्हणते, ते महत्वाचं आहे का आता? आज काय महत्वाचं आहे तुला माहितीये का? काव्य. आज ती खरं तर पार्थकडनं काहीच घेणार नाही. आता जेवढा पार्थ तिच्या जवळ जाईल तेवढंच ती त्याला लांब ढकलेल. वसू मात्र इथे म्हणते, काय चाललंय रम्या तुझं? अगं हे कसं शक्य आहे सांग बरं मला. आपण बघितलं ना पार्थनी काव्याला कसं उचलून नेलं, हे सर्व काही पाहून देखील तू असं का बोलत? आता लगेच रम्या म्हणते, आई झालं ते झालं ग, पण आज जे काही होणार आहे ना ते जास्त इंटरेस्टिंग आहे. रम्याला सगळ्यांनी खूप अंडर एस्टिमेट केलं ना, पण आता रम्या खरी सगळ्यांना कळेल. ट्रेलर, मूवी सगळं काही दाखवणार आहे रम्या, असं खरं तर ती भयान अशा आवाजात इथे बोलत असते. हे सगळं पाहून खरं तर वसू फार घाबरलेली असते. आता खरं रम्या असं देखील म्हणते, 2.2 इज ऑन, असं म्हणून खरं तो कलरचं सांडलेला असतो तो हातानेच घेते आणि त्या गुलाबावर एक एक ठिपका तिथे टाकत असते. आता रम्याचा हा काही प्रकार पाहून खरं हिला वेड लागलं असंच काही दिसत आहे आणि हे सगळं काही पाहून इथे वसूला देखील फार टेन्शन आलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला अजिबातच विसरू नका. आता इथे खरं तर पार्थ तिथे झोपेतून उठलेला असतो आणि काव्या त्याच्यापाशी बसलेली असते आणि म्हणत असते की ए देवा, आज व्हॅलेंटाईन डे आहे, आज सर्व काही जीवामधलं आणि नंदिनीमधलं सर्व काही मिटू दे, अशी देवाला इथे प्रार्थना करत असते. इकडे मात्र नंदिनीला फार राग आलेला असतो. आता जीवा म्हणतो, माझ्यासाठी बनवतेस? तेव्हा इथे नंदिनी म्हणते, अजिबात नाही, तुमच्यासाठी मी काही बनवत नाही, तुमचा टिफिन तुम्ही स्वतः बनवायचा, असं इथे खरं तर नंदिनी जीवाला रागातच म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं काव्या फार प्रयत्न करत असते जीवा आणि नंदिनीला एकत्र आणण्यासाठी. ती आता इथे पार्थला फोन करून म्हणत असते की तुम्ही जीवाच्या मोबाईलवरनं नंदिनी ताईला मेसेज करा, 2 वाजता मिलेन कॅफेमध्ये येऊन भेट, असा मेसेज खरं काव्याने पार्थला जीवाचा मोबाईलमधनं करायला सांगितलेला असतो. आता हे सर्व काही इथे यांची प्लॅनिंग सुरू असतं. तितक्यातच आता इथे काव्याने नंदिनीच्या मोबाईल काहीतरी पाहितलेलं असतं, त्यामुळे इथे ती फार घाबरलेली असते. आता तिथे काय आहे, काय पाहितलं आहे हे दाखवलं तर नाही, त्यामुळे पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका. आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.